भारतीय पारंपरिक दागिने जसे की नथ, मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्या यांना एकदा फक्त एक आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व होते, जे एका स्त्रीच्या विवाह, सन्मान आणि कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होते. पूर्वी या दागिन्यांचे त्यांचे प्रतिकात्मक आणि धार्मिक अर्थ होते. मंगळसूत्र हे विवाहाच्या बंधनाचे प्रतीक मानले जात होते. नथ आणि टिकली या सौंदर्यदृष्ट्या स्त्रीच्या सजावटीच्या पारंपरिक आयकॉन होत्या. दागिन्यांची प्रत्येक जोडी आपल्या संस्कृतीचा, धार्मिक परंपरेचा आणि एका विशिष्ट युगाचा संकेत म्हणून ओळखला जात होता. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यासोबतच तिच्या स्थितीचा, तिच्या कुटुंबियांच्या सामाजिक स्थानाचा, तिच्या पतीला दिलेल्या वचनाचा दर्शक मानला जात होता. आजकाल पारंपरिक भारतीय दागिन्यांचे रूप बदलले आणि त्याचा उपयोग फॅशन स्टेटमेंट म्हणून केला जातो आहे. आधुनिक समाजात हे दागिने केवळ शोभेचा विषय बनलेले आहेत, जे अधिक प्रमाणात स्टाईल आणि ट्रेंडसाठी वापरले जात आहेत. नथ, मंगळसूत्र आणि टिकली आजकाल फक्त एक ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक परंपरा म्हणून उरलेली नाहीत, तर यांना फॅशन उद्योगाने एक नवीन रूप दिलं आहे. त्यांना आधुनिक डिझाईन्स, रंग आणि वापराच्या नवीन पद्धतीने परिभाषित केलेलं आहे, ज्यामुळे आजच्या पिढीला ते परंपरागत फॉर्ममध्ये असले तरी एक नवीन आणि आकर्षक आयाम मिळालेला आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांचा पुनर्जन्म फॅशनमध्ये या दृष्टिकोनातून पाहणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे फॅशन स्टेटमेंटमध्ये एक प्रकारचा समृद्ध सांस्कृतिक आणि आधुनिकतेचा मिश्रण निर्माण झालेला आहे. जरी हे दागिने आधुनिक फॅशनचे अंग बनले असले तरी त्यांचं धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य अजूनही खूप महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीला हे दागिने एक आदर्श आणि समृद्ध सौंदर्याची एक प्रतिमा दर्शवतात, परंतु काही प्रमाणात त्यांचे आध्यात्मिक मूल्य कमी होऊन केवळ एक फॅशन आयटम बनले आहे. एकंदरीत भारतीय पारंपरिक दागिन्यांचा पुनर्जन्म फॅशनच्या संदर्भात केवळ एका शैली किंवा ट्रेंडचा भाग बनलेला आहे, परंतु याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन अद्याप जिवंत आहे. अनेक स्त्रिया त्यांच्या दागिन्यांमध्ये असलेल्या धार्मिक आणि पारंपरिक महत्त्वाचा आदर ठेवतात, परंतु त्याच वेळेस त्यांचा वापर एक व्यक्तिमत्व किंवा आधुनिक शैलीचा भाग म्हणून देखील करतात. भारतीय फॅशन उद्योगाने या दागिन्यांचा एक नवा आयाम दिला आहे, ज्यामुळे त्या पारंपरिक वस्तूंचा समकालीन समाजात पुनरुज्जीवन झालेला आहे.